देवांना विनंती कुणी बोलू नका. तुका म्हणे प्राण करा देवज्ञा मुरमुन्नरिका यदा दोन मुनिंद्रे समागते तिष्ठन्नमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग. पांडुरंगा प्रथम नमन पांडुरंगा प्रथम नमन हे पांडुरंगा प्रथम नमन हे पांडुरंगा बाबाजी सद्गुरु दास तुका हो दुसरे चरण संता जिया दुसरे चरण संता जिया दुसरे चरण संता जिया दुसरे चरण संता जिया संता कृपा नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. त्या घेतलेला अभंग देवमान्य संतमान्य जगमान्य भक्ती ज्ञान वैराग्यांचा त्रिवेणी संगम संप्रदायाचे कळस श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबार याच्या अभंगातून भक्तावर संकट आल्याच्या नंतर भक्तांनी नेमकं काय करायचं याचं उत्तर देणारा अभंग. विठ्ठल या पुण्यनगरीमध्ये परंपरेने चालत आलेला भव्य दिव्य नामयज्ञ सोहळा आपल्या सर्वांचं आराध्य दैवत काळ भैरवनाथ आणि भगवंताच्या जयंतीच्या निमित्तानं हा भव्य दिव्य सोहळा या कळस नगरीमध्ये अत्यंत आनंदानं जल्लोषानं उत्साहानं आनंदमय वातावरणामध्ये संपन्न होत आहे. 48व्या वर्षातील ही सेवा समस्त ग्रामस्थ कडूस कार्यक्रमाचे सर्व संयोजक आयोजक नियोजक टाळकरी माळकरी वारकरी गायक वादक विनेकरी चौबदार शिष्टीवाले मातृवर्ग पितृवर्ग बालक मंडळ महिला मंडळ तरुण मंडळ सामाजिक आर्थिक राजकीय धार्मिक शैक्षणिक आध्यात्मिक व्यवहार सहकार व्यापार कला क्रीडा कृषी सर्व क्षेत्रातील व्यक्तिमत्व सरपंच उपसरपंच सदस्य तलाठी भाऊसाहेब पोलीस पाटील तंटा मुद्दे अध्यक्ष सोसायटी चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक आजी माजी गावकरी पंचकृषी अन्नदाते सौजन्यदाते व्यासपीठ चालक मार्गदर्शन करणारे झाले सगळे. आता सगळ्याला धन्यवाद. सेवेला प्रारंभ विठ्ठल सौजन्य ज्यांच्याकडे आहे हरिभक्तपरायण भिवशेन मंजावा मुंगशे माजी सरपंच उद्योजक तसेच त्यांचे सहकारी हरिभक्तपरायण श्यामकांत नामदेव मुंगशे हरिभक्तपरायण शहाजी त्रिंबक दिवटे युवा नेते या 3 व्यक्तिमत्वांकडे ब्रह्म विष्णू महेश यांच्याकडे कीर्तनाचं सौजन्य आहे. त्यांनाही मनापासून धन्यवाद. आजच्या दिवसाचे अन्नदाते असतील सकाळचे नाश्त्याचे दुपारचे संत पंगत सायंकाळचे अन्नदान करणारे सर्व भाविक भक्त सगळ्यांच्या सहकार्यानं अत्यंत गोड हा सोहळा असा या ठिकाणी संपन्न होत आहे. आणि विविध या सप्ताहासाठी ज्या गोष्टी लागतात त्यासाठी सौजन्य देणारे सर्वांची नावं या पत्रिकेवर आहेत. सगळ्यांचं नामोल्लेख करणं शक्य नाही. सर्वांना मनापासून धन्यवाद. आणि एक वाक्य सांगतो, फक्त आजचेच नाही 12 दिवसाचा सप्ताह आपल्या 12ही महाराजांचे सौजन्यदाते 12ही दिवसाचे अन्नदाते ह्या सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आणि ह्याच्यात परत मग सगळेच आले, गोरट पुष्प लावणारे, पाणी देणारे, चहावाले, ट्रॉलीवाले,
व्यवस्थापन करणारे बरे सगळे संयोजन आयोजन पाण्याची व्यवस्था चहा पाणी संत सेवा देखभाल करणारे म्हणजे सगळ्यांच्या सहकार्यानं कार्यक्रमाला प्राप्त झालेलं सोरो विठ्ठल या नाम यज्ञासाठी आज कीर्तन सेवेसाठी ज्यांची विशेष अशी मृदुंगाची साथ आहे असे महाराष्ट्रातील नामवंत मृदुंगवादक माझे जिवलग मित्र आणि आमच्याच तालुक्यातील मृदुंगाशास गदादे यांची या ठिकाणी विशेष उपस्थिती त्यांनाही मनापासून धन्यवाद. गायनाची साथ करण्यासाठी महाराष्ट्रातील नामवंत गायक भजन सम्राट देवीदास महाराज बर्डे यांची या ठिकाणी विशेष त्यांनाही धन्यवाद. आमचे बंधू प्रवीण महाराज पठाटे त्यांनाही मनापासून दादांचं काय नाव राजदीप महाराज असतील सचिन महाराज हे सर्व आळंदीकर आमचे गुरुबंधू मंडळी अत्यंत सुंदर या ठिकाणी सेवा करत. बाबांचं काय नाव करंजुले महाराज हे सर्व माझ्यावर प्रेम करणारी वारकरी संप्रदायनिष्ठ मंडळी उपस्थित सर्व दोन्हीकडे दोन चौबदार असतील द्रोणाचार्य आणि भीष्माचार्य मिशालय ताईट आहेत तलवार कटच आहे असे चौबदार आहे. तिकडे विनेकरी बाबा असतील हार्मोनियमची साथ करणारी आणि सगळ्यांच्या सहकार्याने सुंदर अशी साऊंड सिस्टीम. तुम्हालाही मनापासून धन्यवाद. तुम्हाला अमेरिकेपर्यंत सोपाऱ्या यावं अशी माझी भैरवनाथाकडे प्रार्थना. सेवेला प्रारंभ विधाल युट्यूबची शूटिंग करणाऱ्या दादांना विनंती एक तर शूटिंग करू नका आणि करायचं असेल तर टाकू नका आणि टाकायचं असेल तर मला टाकून विचारा. त्याचं कारण मी थोडा आजारी जागरण धावपं त्याच्यामुळे तोंड आले जीवेला जर आले तुम्हाला बोलता नाही जाणं तसं एखादा शब्द माझा बोबडा जाण्याची शक्यता आहे. कारण एक तर येण्यासारखीच परिस्थिती नव्हती. कारण औदुंबर महाराज तुमच्या बोटाला लागल्या वाजवायचं म्हण का तसं आमचं हे जिबच आजारी म्हणल्या बोलायचं थोडं अवघड जाते. मला सुद्धा असं ट ठ ड ढ मनात जड जातं कारण जर आलंय. पण असू द्या येणारच नव्हतं. पण तुमचा 48 वर्षातला नामयज्ञ बऱ्याच दिवसापासून कार्य करते म्हणजे बोले तैशा चालेल त्याची वंदावी भाऊली एक शब्द दिलेला असतो. प्रेम असताना या प्रेमातून आजची ही सेवा आहे. त्याच्यामुळं टाकायच्या अगोदर मला फोन केल्याशिवाय कीर्तन टाकू नका युट्यूबला. विठ्ठल अभंग हा तुकोबारायांचा आहे 4 चरणाचा आहे आणि भक्तावर संकट आल्याच्या नंतर भक्तांनी नेमकं काय करायचं याचं उत्तर देणारा अभंग आहे. प्रश्न पहिला भक्तावर संकट येतं का लोक आणतील हा प्रश्न आहे बरं का. उत्तर असं आहे भक्तावर संकट येत नाही लोक आणतील. गाथा काय मनाने पाण्यात गेला नव्हता. तुकोबारायांचं आपण चरित्र पाहिलं माऊलींचा चरित्र झोळी मनाने फाटली का नाही लोकांनी फाडली. हे का घडतं खऱ्या माणसाला जीवन जगताना त्रास होतो ज्याला त्रास आहे त्याने समजायचं आपण खरं जगतोय. हे जुनी म्हातारी कोतारी गप्पा पाहण्या बसले त्यांचं एक फेमस आहे हा माणसं आता बिघडली पूर्वीला माणसं गपरा पूर्वी फिरवी काय नाही माणसं पहिल्यापासून अशीच आहे. पूर्वी बी असलीच होती फक्त त्यांचं व्हायरल होत नव्हतं. पूर्वी बी तसलीच होती. आता गल्लीत झालं की दिल्ली जाते अख्खा कॅमेऱ्यात कधी अख्खा जग सांगण्याचा उद्देश पूर्वी जर माणसं चांगली होती तर गाथा पाण्यात टाकला असता का. छत्रपतींच्या घरात राजकारण निर्माण केलं असतं का. विवेकानंदावर लोकांनी आक्षेप घेतला असता का. सीता इतकी पवित्र आहे तिला अग्निदिव्य द्यावं लागलं असतं का. कृष्णाला गवळ्याचा परमाने लोकांनी हिनवलं असतं का. नाही ना. खऱ्याला त्रास आहे देऊ द्या त्रास सहन करा आणि जो सहन करतो तो कामाने तोची संत जगाते आगाते सोची जगाते आगाते सोची जगाते तो कामाने तोची संत सोची जगाते आघात सोची जगाते आघात सोची जगाते आघात तुझे माने सोची संत सोची जगाते आघात सोची जगाते आघात सोची जगाते आघात तुझे माने सोची संत सोची जगाते आघात सोची जगाते आघात सोची जगाते आघात आघात कोण साधू आहे जगाचं दुःख सहन करतो जगाचं घाव सहन करतो ते साधुत्वाला प्राप्त होत असतात. सहन करायला शिका. खऱ्या माणसाला त्रास आहे देऊ द्या त्रास पण संकट आल्यावर हरीचं चिंतन करा. पण काही जणांनी प्रश्न केला महाराज संकट आल्यावर तुम्ही म्हणता हरीचा दावा केला दावा देव काय करतो देव काय करतो
मागे पुढे उभा राहे सांभाळे मागे पुढे उभा राहे सांभाळे इको द्या इको आलिया कात निवारा या निवारा या निवारा वर येते हा भाव पुरविवार पडिये देह भाव पुरविवास वासना पडे देव पुरविवासना पडे देव पुरविवासना भजने सुद्धा फिट पाहिजेत त्याला आज गाणारे वजनदार वाजवणारे वजनदार ऐकणारे वजनदार असे टाव करूनच काय चालले रे ह्यांचं नेमकं आणि 7 ते 9 कीर्तन म्हणजे महिलांसाठी लय फायद्याचं आहे स्वयंपाकच करायचा नाही आणि ह्यांनी स्वयंपाक नाही केल्यावर हे कुठं जाणार आहेत ह्यांना आपोआप मागून का व्हायला येतात ती 7 ला नाही ते 9 ला येतात बघा पंगत बसायला आणि वदनी कवळ घ्यायला ती यायला एक टाइम असतो पण असं त्या कशी का व्हायला येतात हेच भाग्य आहे आपलं आणि 7 ते 9चं कीर्तन म्हणजे फ्रेश असतं माय बाबा मस्तपैकी बालगोपाळ महिला मंडळ सगळ्यांना येतं अन्नदान होतं महाप्रसाद ज्ञानदान होतं अत्यंत गोड सोहळा त्याच्यामुळे फ्रेश वातावरणात हा सोहळा आहे त्याच्यामुळं सगळ्यांनी असं फ्रेश बसायचं रिलॅक्स टाळी फिरत जोरदार वाजायचे एखादा सुविचार झाला एखादी चाल चांगली झाली एखादा आवर्तन पक्वजाचं सुंदर झालं असे जरा दाद द्यायला शिका मोठं म्हणा शिका दुसरा टाळी फिर मस्त पैकी वाजा काही टेन्शन घ्यायचं नाही तुझी चिंता ती अशी सर्व आहे कोरोनातून वाचलोय अजून काय देवाने करायला पाहिजे अजिबात टेन्शन नाही काय काय हिथं येऊन जड वाजतात असे हसत नाहीत इठ्ठल नाही टाळे नाही म्हणजे नेमकं झालंय काय बा लोकांना अजिबात टेन्शन घ्यायचं नाही अहो एक माझ्या कीर्तन हसणार टाळी वाजवणं इठ्ठल म्हणे शेजारच्याला टाळी वाजून देणार त्याचा हात दाबाचा म्हणलं त्याचा का हात दाबतो म्हणलं माझ्यावर कर्ज आहे आम्ही फेडाव का काय बोंबलत फिरलंय येतात किती जात किती पैशाचा हिशोब ठेवू कर्ज होईन का नाही 10 कामान 5 खर्च करा कर्ज होईन का 10 कमी होतं इच्छी पितो बिस्लरी पेन म्हणले आपल्या दुसरं ध्यानात येतं या आणि मग कर्ज होणारच आहे आणि माझी मनापासून भैरवाकडे प्रयत्न नाही कडूस गावात कोणाच कर्ज नसावं सगळी माणसं मोकळी असावं जरी एखाद्या असलं तरी टेन्शन घ्यायचं नाही होऊन दे कर्ज ज्याच्यावर कर्ज तेवच खरा मर्द कर्जावाली म्हणते ना आताशी का आधार देणारा महाराज भेटला आणि ह्या लॉकडाऊनच्या नंतर आधारच महत्वाचा आहे काय कुठं चांगलं राहिलंय का खरं सांगा काय टीव्हीला तरी चांगलंय का 10 मिनिटं टीव्ही बघा दिवसभर करमत नाही दराधरी वडावडी आपटापटी उचली पळवा पळवी हानामारी हे ह्याच्यावर कानला ते त्याच्यावर थुकला ह्याने ह्याच्यावर केली ठिकाण त्याने त्याला बुक्का सध्या असलंच नाही टीव्हीला काय चांगलंय टीव्हीला खरं सांगा आम्ही लहानपणी जेडपीच्या शाळेत होतो त्यावेळेस आम्हाला प्रश्न उत्तराचा एक प्रकार होता कोण कोणास म्हणाले पोरांना आता आहे का आहे ना ते आता सध्या राजकारणावर पीठ बसते बघा कोण कोण नुसती कणाकणीच चालू ह्याने ह्याच्या भुकायचं त्याने अरे काय लोकांना तुमचं करायचंय तुमची भांडणं तिकडे तुम्ही घरी हाणामार इथं लोकांचं बघा काय उगत टीव्हीला तरी काय हे ह्याच्यावर भुकला ते त्याच्यावर थुकला ह्याने ह्याच्यावर केली ठिकाण त्याने त्याला बुका ह्याची एवढी पळाली त्याची तेवढी खुकीने ह्याला हे ग्राउंड आणि ह्याला ही चिन्ह नोटाव फोटो कोणाचा अरे जगू द्याला का आम्हाला तिकडे नोटाव फोटो कुणाचा टाका लोकांना नोटा कशा मिळते ह्याच्यावर चर्चा करा आहेत का त्याच्यावर चर्चा आहे का पीटी मास्टर नोटा मिळावं म्हणून आहे का चर्चा भिकारी तर बिडीला पैसे राहिले नाहीत लोकाला आणि नोटा फोटो कुणाचा टाका तुम्हाला आमचं काय म्हणणं नाही चलो बारकाला याचीच रे असते त्यांना लय बोलण्यात माझ्या नाही मी त्यांना भेटू त्यांना काय महाराज फिरत बोलले ते टाइमपास म्हणून आलेले असतात गाप कुणा बोलतात त्यांना उगा जाहिरातीची सवय असती ती म्हणते मागाच्या धरून एकच महाराज जाहिरात नाही प्लेअर बदला नाही ह्या क्रिकेटला काय मजा आहे भाऊ लय अवघड बारकाली पण तुमची छान आहेत बरं का इतक्या मुलं मुली सगळी बसले ते अगदी शांत येत नाही हे बारकाली सांभाळायचं लय अवघड आहे मग हे कीर्तनात कालवा करायचं म्हणलं दादा शांत बस बोलू नको त्याला बोलू नको म्हणलं तो मला म्हणलं तुम्हीच बोलू नका अरे म्हणलं गाव आणि बोलायला तर मला बोलिवलंय म्हणलं मग एका प्रश्नाचं उत्तर द्या म्हणलं विचारतो मला म्हणला अशी कोणती गोष्ट आहे ती वडल्यावर बारीक होती म्हणलं वायर वडल्यावर लांबती दावं वडल्यावर लांबतं लब्बर वडल्यावर लांबत वडल्यावर बारीक होती अशी गोष्ट म्हणलं मला नाही येत हे ते मला किती सोपं आहे बिडी बिडी वाढल्या बारीकच होती ना कारण त्याचा बाप रोज वडत आहे ती बघत आहे त्यामुळे बापाने पोरांना एकदा विषय करू ही बिड्यावाले जरा विचित्रच असते तो
पूर्वी गावागावात नाटकं व्हायची आणि पूर्वी नाटकात काय महिला काम करत नव्हत्या, जुना काळ बरं का. आता सगळ्या क्षेत्रात मुली टॉपला आहेत. गायक, वादक, कीर्तनकार, IPS PSI, कलेक्टर, प्रांत, तलाठी, ग्रामसेवक, सरपंच, आमदार, खासदार, मंत्री, पंतप्रधान, राष्ट्रपती सुद्धा महिला आहेत सध्या. वाजवा टाळ्या जरा. द्रौपदी मुर्मू आपण पाहिला असेल. आदिवासी समाज जातीला किंमत नाही, तुमच्या कर्तृत्वाला किंमत आहे. हा देश ताब्यात आहे मायबाप. ही स्त्रीची ताकद आहे. पण जुना काळ होता, महिला काही नाटकात काम करत नव्हते. एखादं स्त्रीचं पात्र असले तरी पुरुषच करायचे. गावातल्या पोरापोराने नाटक बसलं द्रौपदी वस्त्र हरून, पण त्यांना द्रौपदीच मिळाना. म्हणजे द्रौपदी तर म्हणजे पोरग तर तसं पाहिजे ना, दिसायला गोरं गुंट नाक्षर. त्या द्रौपदीला मेस तर झालं पाहिजे ना. काही सॉंग करून काय माझे एक पोरग भेटलं, पण त्याला होती बिड्या वडायची सवय. आपला बिडी विषय नाही का, तो म्हणला मी बिडी शिवाय द्रौपदी होऊ शकत. पोरं म्हणजे बिड्या वड, पण टेचच्या महाग गेल्या वड. सॉंग आल्यावर बिडी फेकून आपलं सॉंग कर मला. ओके, द्रौपदीने साडी घातली, मेकअप केला, चमचम करायची द्रौपदी नुसती. द्रौपदीने बिडी तोंडाला घाप कोणी बिडीचा झुरका वाढला, दूर तोंडात घेतला आणि पडदा उघडणारं जे पेलं होतं त्याला टायमिंगच कळालं नाही. द्रौपदीने धुरवाडा आणि पडदा उघडा एकच टायमाला. घाप कोण द्रौपदी स्टेजवर आली, बिडी फेकली, पण दूर कुठं फेकता येतो या. द्रौपदी तोंड जम झालेलं. कृष्ण नुसता गोडे हाणायचा, द्रौपदी तू काहीतरी माझ्याशी बोल. कृष्ण म्हणल्यावर द्रौपदी म्हणली, कृष्ण मी जर तुला बोलले तर लोक तुला हाणतात आणि मला हाणतात नाही. माझ्या तोंडात बिडीचा दूर रे, मी तरी काय करू. कृष्ण नुसत्या गोड्या हाणायचा आणि द्रौपदीची बी दमकुंडी झाली. द्रौपदी तर कवर दमकडे हा केलं आणि दिला दूर सोडून. अख्ख्या टेजवर नुसता दूरच लोक म्हणजे दूर. पण कृष्ण हुशार होता, त्यामुळे द्रौपदी मला माहित आहे तुझा जन्म हा अग्निकुंडातून झाल्यामुळे अजून सुद्धा दूर निघतो या. कारण द्रौपदीचा जन्म यज्ञातून झाला ना, म्हणजे तवाचा दूर अधून मधून झटका. लोक म्हणले खर्रे खर्रे काय कळतं लोकाला तरी लांबून. ही असली बिड्यावाली ही चित्र असते. त्याच्यामुळे बापानी पोरात त्या व्यसन करू नका, मुलांवर चांगले संस्कार घडवा. पण आज भैरवनाथ भगवंताकडे पांडुरंगाकडे मागायचं असेल तर एकच मागा. काय मागा? आईचा पुत्र ते गुंडा, मुलगा असो अथवा मुलगी असो, ज्याचा त्रैलोकी झेंडा. अशी रत्न आपल्या पोटी जन्माला यावीत. आणि यासाठी हा धर्म मंडप आहे. आपल्या तरुण पिढीवर संस्कार व्हावे, त्यांना देव काय, देश काय, धर्म काय, संस्कृती, आचार विचाराची परंपरा कळावी, या हेतून हा असणारा भव्य दिव्य कीर्तन सोहळा. वेळाला देव काय करतो? मागे पुढे उभा राही सांभाळीत. ऐका बरं का, भक्तावर संकट आल्यावर भक्ताने हरीचं चिंतन केल्या देव भक्ताच्या मागे उभा राहतो, पुढे उभा राहतो. प्रश्न करणाने परत प्रश्न केला, म्हणले संकट काय फक्त मागणं पुढणं येतं काय? संकट जर वरून आलं तर? म्हणजे प्रश्न लोक कुठं डोकं लावते सांगतायत. त्यालाही प्रमाणे हरीच्या दासा हरी दाही दिशा. दाही दिशाला आपल्या भक्तासाठी भगवंत सज्ज आहे. आपल्या भक्तावर संकट येऊ देत नाही. पण भक्ताची जबाबदारी काय? दाशे आठवावा हरी, पडता जड भारी. संकट आल्यास नंतर हरीचं चिंतन करा, हरीचा धावा करा, भगवंत संकटातून निवारण करतो. वेडाल आता ऐका, संकट कुणावर आलं? 5 पांडव जेवायला बसले आणि जेवताना ताटाच्या कडेने पाणी फिरवलं. म्हणजे पूर्वी फिरवीत होती बरं का. आता काय तसलं राहणे, पाणी नाही काय नाही, आता श्लोक नाही, लोकांना दमच निघत नाही. आणि पाणी का फिरवायचं? जेवण करणे म्हणजे यज्ञ. आपण श्लोक म्हणतो, उदर भरण नो हे जे जाणे जे यज्ञ कर्म. जेवण करणे म्हणजे यज्ञ, आणि त्याला जलदेवतेचा मान द्यायचा म्हणून पाणी फिरवायचंय. हे त्याचं ओरिजिनल उत्तर आहे. पण काय काय असे टोचून विचारतात, मग उत्तर बी त्यांना तसंच द्यावं लागतं. मला एक म्हणलं जेवताना टाटाच्या कडेने पाणी का फिरवता? म्हणलं मग यात येऊ नाही म्हणून. एक मला तुकाराम महाराजांना नेलं विमानाला, तर विमान कुठं उतरलं? मग तुझ्या बापाच्या रानात गरुडाला काय जागा लागत होती? उग हरिपाठात नेमकं काय? म्हणलं तुझ्या आज्याचं चरित्र. हरिपाठात काय? येड्याला कळतं ना हरिपाठात काय? अरे पुण्याची गणना, पुण्य ना हरिपाठात दुसरं काय? पण उग 2-4 पुस्तकं वाचायची आणि आम्हाला भिडायचं. हे असंच का? म्हणजे तू आमचा मालक आहे का? तू प्रश्नित ना आम्ही मूर्ख आहेत का? कीर्तन करताना कंबार का बांधता? मग काय मुंडकं बांधू का?
येड्याचा बाजार उगा काहीतरी घरी कोण नीट बोला ना आमच्यापाशी वजन हाणायचं उग. एक जण असंच मला भेटलं, मला देवाचं चुकलंय म्हणून. कुणाचं? पांडुरंगाचं. कसं काय? मला पंढरपुरात रुक्मिणीवर देवाने अन्याय केलाय. अरे मला झालं काय? मला पंढरपुरात देवाने पत्नी असून जवळ घेतला नाही. तुम्ही म्हणता महिलेला किंमत दिली पाहिजे, सन्मान दिला पाहिजे, मग आपली धर्मपत्नी असून पांडुरंगानं रुक्मिणीला जवळ का घेतलं नाही? रुक्मिणी महाग का? पंढरपूरला गेलो ना पण देवाचा नाईचं ऑफिस एक आहे का वेगळे? वेगळे ना. देव पुढे रुक्मिणी 25 मागे. त्याने तडाकाच लावला, रुक्मिणी महाग का, रुक्मिणी महाग का. हलू न दे ना मला. म्हणलं उत्तर देतो हो. म्हणलं रुक्मिणी महाग का? म्हणलं तू विठ्ठल आणि तुझी मंडळी रुक्मिणी, तुम्ही दोघं मोटरसायकल बसले, तुझी रुक्मिणी कुठं बसती? ते मला महागच असते. मला आमचं तसंच या. उलट आमची रुक्मिणी 25 जागा सोडू नये. आताची रुक्मिणी यो ड्रायव्हरच काळा ना कोण येऊ. अरे इथलाचा जीव चालला गिर टाकू टाकू आणि रुक्मिणी मागून पुढे मुंडक काढती. अरे त्याला पेट्रोलला पैसे राहिले नाही. धर्म राहिलाय का, आचार आहे का, विचार आहे, सगळं अवघड आहे. ही माणसं कशी सांगू का? काही लोक बोलणार आहेत, माऊली म्हणे बोलणार आहे का? लक्ष देऊ ना. आनंद वाचाळ बरळती बरळ, आनंद वाचाळ बरळ, आनंद वाचाळ भरती बरळ, आनंद वाचाळ भरती बरळ. हो आनंद वाचाळ भरती बरळ, आनंद वाचाळ भरती बरळ, आनंद वाचाळ भरती बरळ, आनंद वाचाळ बरळ. हरि मुखे मना, 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 हरि मुखे मना. बोलून द्या, त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. अनंत वाचाळ बरळ ती बरळ, तया कैचा गोपाळ पावी हरी. बोलणारा देव भेटत नसतो, तिकडे लक्ष देऊ नका. मग लोकांच्या मनामध्ये प्रश्न असावा, पण प्रश्नात सुद्धा वर्म पाहिजे. बोगस प्रश्न काय कमाय. आणि जेवताना ताटाच्या कडेने पाणी फिरलं पांडवांनी. बरं का, इथं विषय चाललाय. संकट आल्यावर भक्ताने काय करायचं हे जेव्हा सांगतो मी. पडता जड भारी दाशी आठवावा हरी. ताटाच्या कडेने पाणी फिरवलं, घास मोडला, मुखामध्ये आवाज थोडा वाढवा आणि पहिला घास मुखामध्ये घालणार. धर्मपत्नी आली, द्रौपदी म्हणली मालक थांबा. म्हणले काय झालं? जोपर्यंत माझा बाहू पंक्तीला जेवायला येत नाही तोपर्यंत तुम्ही जेवायला सुरुवात करायची नाही. बाहू कोण? द्रौपदीचा देव भगवान श्रीकृष्ण. आता ताटाव बसल्या देवाला आणायचं एवढं सोपं आहे का? धर्मराज म्हणले जमणार नाही, जमणार नाही, आणावंच लागन. माझं माझ्या भावावर प्रेम आहे. नाहीतर ह्यांचं लय भावावर प्रेम असतं बचत गटाचं. मालकाला वाटतं मालकीण्याचं माझे असले प्रेम आहे. भ्रम आहे तुमचा. त्यांचं खरं प्रेम त्यांच्या भावावर आहे. संसार बघा किती चिकाटीने करतात महिला मंडळ. संसार करताना तेलातलं पैसे काढतात, मिठातलं काढतात, जिरीतलं काढतात, मोहरीतलं काढतात, नवऱ्याच्या खिशातलं पैसे काढतात, गल्ला गोळा करतात, माहेरला जातात, साडी घेताना ना काय गावाला सांगतात माझ्या भावाने घेतली. अरे त्याला उसाला खट टाकणं म्हणून तुम्हाला साडी घ्या मोकळा येत होती. रांगत जायचं, सांगत येतं, खायचं एकाचं, गायचं एकाचं, आणि वरून मालकाला साडी दाखवली भावाने घेतली. ते बी काय म्हणतात छान यार, तुझाच माल आहे, काय छान आहे तेव्हा. खिशात हात घालून बघायचं, नोटा कुठं गायब होते इथे. म्हणजे इतकं ह्यांचं भावा प्रेम असतं. आणि असलंच पाहिजे. उलट आता बहीण भावाचं प्रेम राहिलं नाही. जमिनीला मार्केट आल्यापासून ही बहीण भाव दावा लावते, पैसे फेकन मग सही पहा. हा, नाही तर सही मिळणार नाही. अहो, पैशापेक्षा नाती महत्वाची आहे. बहिणीने भावाला समजून घ्या, भावाने बहिणीला थोडंफार द्या. सगळं काय आपल्याच बापाचं आहे का? सगळ्याच्या आशीर्वादाने असतं. पण समजून घ्या, पैशासाठी नाती तोडू नका. माय बाप, माझा भाऊ जेवायला आला पाहिजे. धर्मराज म्हणे आपल्याला जमणार नाही. त्यांच्या बाजूला अर्जुन बसला तर धर्मराज म्हणे अर्जुन होय रे, तुझा दोस्त आहे तो देव.
तुझी गाडी चालवतो वाटतोय. अर्जुनाची रती होय हा सारथी, बक्षी पोही ब्रिदी सुदाम्याचे. तुझं सारथ्य पण करतो आणि देवाची तुझी जवळीक हे जगाला माहिती. माझ्यापेक्षा देव तुझ्या जास्त प्रेमात आहे. बघा देव येतोय का. कोण म्हणतंय. धर्मराज. कोणाला. अर्जुनाला. पडता जडबारे संकट आले बर का. देवाला आणणं ह्याच्यासारखं संकट दुसरं मोठं कोणतं नाही. अर्जुनानं मोबाईल काढला आणि देवाला फोन लावला. देवाचा मोबाईल कवरे क्षेत्राच्या बाहेर. म्हणजे मोबाईल पहिल्यापासूनच आहे बरं का. आता मोबाईलने माणसं हँग झालेत. कुठं वापरा आणि किती वापरा हीच माणसाला 24 तास काय मोबाईल घेत. तरुण मुलांना सांगणे मोबाईल जरूर वापरा. लिमिट ठेव. उठताना ती, झोपताना ती, बसताना ती, कीर्तनात ती, जेवताना ती, झोपीत उठलं की घातली त्याच्या डोकं हँग होईन. ते मोबाईल नाही हँग होत, हे डोकं हँग होते. जरा लिमिट. आधी तिथं माती होत असते. 24 तास त्याच्यात हँग झालेत पोरं. काहीच सुधरत नाही. यांना हाका मारली तरी कळत नाही. अशी बोट चालते. ती पबजी तरी बरी बंद केली सरकारने. ते ईडी चालती बारकाली पोरं. काय ती मोबाईल 24 तास. एक जण मोबाईल घेऊन संडास बाथरूम मध्ये गेले. बाथरूम मध्ये गेलं ते आज जाताना सरळ गेलं. बाहेर राहताना वाकडं होणं चाल असं वाकडं. त्याचा बाप म्हणला ह्याला काय चिकन गुन्हा झाला काय आत गेल्यामध्ये. 2-3 डॉक्टर त्याला तपशीस होते. ते सरळच व्हायना. तालुक्यानं डॉक्टर बोला ते मला घाबरू नका काहीच झालं नाही. बाथरूम मध्ये गेल्या मोबाईलच्या गडबडीत ह्याच्या पॅन्टीचं बटन शर्टाच्या बटनात गुतलंय म्हणले. आता बटन पॅन्टीचं बी शर्टाचं कवाच सरळ व्हायचा. मग त्याची आई म्हणली ह्याला आता कोणतं इंजेक्शन द्यावं लागेल. डॉक्टर म्हणले इंजेक्शन ह्याला लाद घाला आणि गुंडी तोडा. खपकून लाद घातली गुंडी तुटली. घडी टाईटच झाला. चला रोय कीर्तन. अरे काय मोबाईल जरा वर जरा लिमिट ठेवा त्याला. खरा मोबाईल हा मोबाईल आहे. हे डिस्प्ले, हे साऊंड. काही रिंगटोन जरा बरे असतात. म्हणजे त्यांना बोलल्यावर राम राम तरी घाला वाटतं. पण काय असली कुचकी बोलतात ना नको रे. वड्याने जावं पण ह्याला राम राम घालू नाही. म्हणजे रिंगटोनच वाईट आहे त्यांची. आणि ही बॉडी माय बाप. आणि म्हणून देहरूपी मोबाईल मध्ये या ध्वनी या साऊंड मधून जर विठ्ठल नावाची रिंगटोन वाजायची असेल तर इंद्रियाची बटणं दाबा. शांतीचा डिस्प्ले टाका. वैराग्याची रेंज आली पाहिजे. नामाचा बॅलन्स पाहिजे. तर या असणाऱ्या साऊंड मध्ये विठ्ठल नावाचा ध्वनी येईल. विठ्ठल. अर्जुन म्हणला मला शक्य नाही. मी देवाला आणू शकत नाही. पडता जडबारी संकट झाले काय करायचं. त्यांच्या बाजूला नकुल सहदेव बसले. ते आणता करा तुम्ही देवाला. ते म्हणे हे तुमच्या सारख्याचा मेळ बसणार ना आमची काय कथा आहे आपल्याला नाही बजमणार. आणि त्यांच्या आवाजाला एक वाघ बसला होता. भीम. त्याला दादा म्हणावं लागत होतं. भीम दादा. ती चित्र होत. ती तब्येत वजनदार होती. ते डोक्यात आऊट होतं. ते कोणाला भेटले आधी जे हारी घालतो आधी ठोका टाकायचं मग म्हणायचं कसं काय चाललंय. म्हणजे असली असतात बघा काय नमुन. ती आधी जे हारी घालीत नाही ती झपकिवणार मग म्हणतात कसं काय बरं आहे का. म्हणजे येड होतं भीम. त्याच्याकडून नादा लागत नव्हतं. ती रोग बायठोक 1 गाव 2 तुकडं. त्याला विचारलं भीम दादा. आणि तब्येत बी होती हो. फुकट शायनिंग नव्हती ना. रग होती माय बाप. भीमात किती ताकद होती. हत्तीच्या शेपटाला धरण हत्ती जर वर फेकला तर हत्ती खालीच येत नव्हता. जिथं चंद्राचं पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण संपतं तिथं मोकळे अवकाश म्हणून जागा आहे. हत्ती तिथं जायचा. तिथं गेल्या माणूस वर जात नाही खाली येत नाही. मध्येच लटकत राहतो. ही ग्रह तिथंच वाढतात. पोरांना असन भूगोलात. हत्ती तिथं जायचा. काय ताकद असेल त्या भीमामध्ये. एवढी भीमात ताकद का होती तर आईच्या हातचं खाल्याशिवाय भीमाचं पोट भरत नव्हतं. या हाताच्या भीमाने ध्यानात ठेवा. आता आईच्या हातचं पटतंय का. एक जण जेवायला बसलं. त्याची आई शेजारी बसली आणि कौतुकाने आई बसली होती त्याच्यापाशी. आणि आईवरच रागवला. आई कळत नाही असली भाजी. आका चंद्र ह्याच्यात दिसतोय. 10,000चा किराणा महिन्याला आणतोय. दिवसभर माणूस काम करून थकतं. संध्याकाळी चांगलं वांगळ खायला मिळेल. असलं जेवण परत स्वयंपाक करायचा. तुझ्या हाताला चव नाही माझ्याशी गाठे. आई म्हणली बाबा मी नाही केली भाजी तुझ्याच बायकोनी केली. असं वय. आणि मग मस्त आहे की पातळ आहे पण टेस्ट छान आहे मूर्खा. आई म्हणलं की हिमालय चढतो. बायको म्हणलं की कन्याकुमारीला. एवढा फरक काय. कशा ताकद येते आणि भीमामध्ये तरी. अरे काय मारुती ताकद होती. दुसऱ्याच्या गावात गेल्या माणसं डिरिंग करीत नाहीत. गप बसतात. नको रे गाव दुसऱ्याचं येड्यावणे कराय नको. झपकी होत्या ना आपल्याला. पण हे वाघ असा झाला दुसऱ्याच्या गावात जाऊन तिथल्या मालकाची दाढी जाळली. दाढी राव दाढी राव
हनुमंत महाबळे धाडी नाच टाळी 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 टाळ टाळ हरी बोल नाच जाए महाबली दाढी रावणाची जाडी काय अधिकार असेल माय बाप दाढी जाळल्या मिशा जाळल्या त्याचं गाव बी जाळलं जाळलेली लंका धन्य धन्य म्हणे तुका मी म्हणतो जाळा नका त्याचं गाव पण त्याचं गाव जाळायला तेल तरी इकडून न्यावा ना तेल त्यांचं शिपटीला कापड गुंडळाला त्यांची पेटवाय त्यांची फुकाय त्यांची आग लावाय त्यांची कार्यक्रम कोणाचा केला त्यांचाच काय पावर रे इतकी ताकद हनुमंतरामध्ये का होती हनुमंतर आईचं दूध पिले होते आणि आईच्या दुधाची ताकद अंजनी मातेच्या दुधाचा एक थेंब जर दगडावर पडला तर धड दिशेने दगड फुटत होता अंजनीच्या तपासाठी महारुद्राने पोटी म्हणून पावर रे आता आईचं दूध राहिलंय का बाटली जलमल्यापासून बाटली तर शेवटपर्यंत बाटली रे फक्त टॉपनात बदल होतो रबराचं जातं पत्र्याचं येतं लहानपणी बी त्या पोराला काही कळत नाही आईला मालिका सुधरून देणार दुसऱ्या खोलीत मालिका बघायची जुळली दुसऱ्याच खोलीत जुळीत पोरग टाकायच्या तोंडात दुधाची बाटली ते हे करत जुळीत गुरु 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 त्याला काय सुधारणा चिटू चिटू दूध हाणते बाटली तर दूध संपलं दाताने लबर कुरतांनी बुच्यानं ती लबरचं नारद्यात गुतलो जाहिरात लागल्यावर त्याची मम्मी आली पोरने डोळं पांढरं केलं होतं काय एक कुठं नाही का त्या बाटलीचा त्याच्यामुळे वारकाली पोरं बी बघा तुम्ही जुने पोरं कशी खपक्याचे खपके होते आता तसले त्यांची डोकी मोठी झाली तर इथं असून कंबर बारीक झालं असं पोट वाढलंय आणि हातपाय बारीक सुख करत अधोकार त्यांना आईच्या दुधातलं जीवनसत्वच मिळालं त्यांना बोर वजनदार आता दूधच नाही पूर्वीची पोरं सुद्धा गुटगुटीत सगळं पोरांना पण पोरांच्या तब्येतीच नाही हो दुधातलं जीवनसत्व नाही आणि मग ती लहानपणी एकदा बाटलीची सवय लागल्या ती परत मोठी बी बाटली सोडित नाही मग ती परत आणि एकदा मोठ्या बाटलीच्या जर आहारी गेल्या ते आम्हाला बी आवरत नाही ते डायरेक्ट मध्ये गांधावाली काय लायकीचे तर आम्हाला माहिती त्यांचं सगळं आम्हाला माहिती आणि त्यांच्या जर ओरिजिनल दम असेल तर त्यांनी पिऊन दाखवावं आता त्याच्यासाठी बुका थापलाय का काय त्याच्यासाठी माळा वावल्या म्हणजे तू 65ची पिऊन आमचा अध्यक्ष होतो का पिणारी चित्रे असतात दोन म्हातारे पाराव बसले एक मला होय 10 रुपयाला खोकला जातो का दुसरा मला 100% जाणार मला कसं काय अरे येड्या दारूमुळे माझी बायको गेली जमीन गेली घरदार गेलं गाडी गेली तुझा खोकला का नाही जाणार मला आता ती घालू नाही इकडे ही घालू नाही इकडे अशी व्यसन करू नका चांगलं खा चांगलं प्या चांगल्याच्या संगीत राहा व्यसन फॅशन वाईट वगैरे दिसन तिथं खाली बसन येतात काय भेटन गुटखा खाल्ला तोंड पटन 10 रुपयाला लेवर पटन चांगल्या कामाताला बंधन दुटन मित्रमंडळ चांगले ठेवा नाही तर सुरुवातीला पाचत्यान ताडी तुझी वळखते नाडी दारूच लावत्यान गोडी काव लागन महाडी इकली गाडी बायकोची जीर्ण झाली साडी अरे लावण्यात दारूला काडी धरण्यानं वातकोबाची जोडीन मग कळन परमार्थाची गोडी मूर्खाच्या संगीत जाऊन आयुष्याची बर्बादी करण्यापेक्षा वार करत बसून हरी पाठवाचा विठ्ठल गांजा मत पे यारो अक्कल गुंग हो जाते कबीर महाराज म्हणले आपल्याच खिशातला पैसा जाऊन आपल्याच तोंडामध्ये माती पाडून कशाला घेता राजे तू कोबऱ्या सुद्धा म्हणले तुका म्हणे मद्यपानाची आवडी न रुचे गोडी हानिकाची ज्ञानो बऱ्या सांगा मद्यपांगीचे वस्त्र लेपा हातीचे शस्त्र बैलावरी शास्त्र बांधले आहे बैलाव गाता ठेवून त्याला काही किंमत आहे चित्रातली तलवार संकटात कामाला येणार नाही पिणाऱ्याच्या अंगा वस्त्रासून नसल्यासारखे इतके देहावर ते उदास असतात पिऊ नका चांगल्या त्या संकेत राहून एवढा सुंदर निर्दय मिळाला कशासाठी मिळाला हे समजून घ्या आणि हे कळण्यासाठी संत विचार आहेत विठ्ठल ताकद हनुमंतराय वजनदार काय मावळे सुद्धा होते माय बाबा आमच्या छत्रपतींचे वाघा संघ कुस्ती खेळायचे ऊसाची मुळे हाताने पिळायचे हांडा हांडा रस गिळायचे व्यसन करणं टाळायचे आणि छत्रपतीला जाऊन मिळायचे असे वजनदार माणसं होते तानाजीनं बाजीनं ऊसाची मुळी कर 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 ऊसाची मुळी पिळीत होती आताच्या पोरांना ऊस तुटा नाही
टिपरो धरलं तरी कणत्यात अयो एकाने गुडघ्या उछांडा त्याची वाटे सरकली खटकून. त्याला जगतो रे तू, जगू नको. ही पोरस्वर जरा व्यायाम करा, पहाटे उठून जोर बैठका, दंडा सपाटे, जरा लाल मातीत कुस्ती बिस्ती, जरा पहाटे उठून रस्त्याच्याकडे जॉगिंग करा, जरा तब्येत सुद्धा पाहिजे. बघितलं की पुढचा लॉक झाला पाहिजे, झपकीन बरं काही आपल्या नादीला कोणा पावर गेले की शारीरिक संबंधात व्यायाम करा जरा, तरुण मुलांना सांग नाही. आणि अशी ताकद आमच्या भीमदादामध्ये. भीमदादा आणता का देवाला? तुम्हाला ही बाकीची त्यांना नाही जमत, मी आणतो देवाला. पहिली वानकी केलेला गडी होता तो. अर्जुन म्हणला भीमाला तू गपरा, माझा मित्र असून माझा फोन लागा नाही. आणि तू काय जाणतो रे, ही तर म्हणजे माझा मेळ बसा. तू दर महाराज म्हणले अर्जुन त्याच्या तोंडाला लागू नको, ते झपकीन आपल्याला काय त्याच्या नादाला लागतो. ती चित्र म्हणले, ती भाऊ फिऊ काय बघायचं नाही, भावाला जपावं लागतं. ती रावण कशामुळे हारला, भाऊ फुटला होता म्हणून बिभीषण. आता काय मेला असं काय रावण, मी जडच गेला असतं देवाला सुद्धा, पण ती घरचीच फुटली ना. ही जवळची सांभाळायची बघा, ही लई चित्रे असतात. आणि मग धर्मराज म्हणले असं करतो या देवाने, पण नको त्याच्या तोंडाला लागू. अर्जुन हे मोठा भाव असा पाहिजे, त्याला बाकीच्या भावाला सगळं वंजारात आलं पाहिजे. राहू दे, आता मोठाच दारू पितोय, बारकी वड्याला मासे धरतात. काय भावा तरी मिळला राय का. एक सांगतो, 48 म्हणजे चौथा आपला भक्ती पंढरी सोहळा, हे रोप आपलं 48 वर्ष म्हणजे चौथा तपपूर्ती सोहळा आहे. अख्ख्या गावासंग भांडणं करा, पण भावासंग करू नका, एवढं वाक्य देण्यात ठेवा. कारण तुमच्यावर संकट आल्यानंतर, प्रसंग आल्यानंतर गाव येणार नाही, पण तुमचा भाव येणार आहे. त्याच्यामुळे भावावर प्रेम करा. आणि भावानी एक राहण्यासाठी जावाने नीट राहा. आल्यात का जावा जरा एक विचारानं राहावा. आणि रामायण कशासाठी नुसतं वाचू नका, आदर्श घ्या. अरे सावत्र जाऊ होती सीता, पण उर्मिला सीतेसाठी रडत होती, मला सेवा करण्यासाठी वनवासाला तिच्या सोबत जाताना असं जावं, बहिणी बहिणीसारखं प्रेम असावं. आणि ही एक टिकवा. धर्मराज म्हणले अर्जुना थांब, भीमंतन देवाला आणतो, आणून द्या. इतक्या वेळ थांबलो ना, आता थोड्या वेळात काय होणार, पडता जड भारी ह्या जेव्हा सांगते बरं का, संकट आल्यावर काय करायचं. म्हणजे वेळ किती लागत, 2 मिनिटात. ठीक आहे, भीम बाहेर आला. 9 खंड्या वजनाची गदा आमच्या भीमदादाकडे होती. गर 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 गदा फिर, आणि संदिशीने गदा वर फेकली. गदा डोक्याच्या वर फेकली, भीमानं खाली बघितलं आणि गदेला शपथ घातली, तुझा मालक आहे म्हणून इकडं तिकडं पडायचं नाही, बरोबर माझ्या सरळ डोक्याच्या रेषेत फेकले, बरोबर डोक्यात पडायचं नाही. गदा वर फेकली आणि भीमानं खाली बघितलं आणि डोळे झाकून भगवंताची प्रार्थना केली. 1008वा हरेचं चिंतन केलं. भगवंता, आता जर तू धावून आला नाही, माझं भक्त पण संपलं, तुझं देव पण संपलं. मी माझ्या भावांना शब्द दिला, देवाला आणतो, तुला यावंच लागन. देवा, गदा खाली यायला सुरुवात झाली बरं का, मरण मी. जेवण करीत असेल तर हात धुवायला हित येईन, धोतर घालीत असेल तर काष्टा घालायला हित आहे, पण टाइम लावून नको रे. देव बी नेमका धोतरच घालीत होता, देवाचं निर्या घालायचं काम चालू होतं. काष्टाच खावला नव्हता, पण देवाने विचार केला, काष्टाच्या नादात थांबलो तर हे गडी राहत नाही, कारण गदा पडन ना डोक्यात. तर देवाने तसाच लुंगीवाला अण्णा धन दिसणं उडी टाकले, गदा डोक्यात पडणार, वरच्या वर झिल्ली आणि देवाला दाब. हे भीमा, अरे तू येडा फेडा झाला काय, आणि डोक्यात पडले असते तर भीमाला एवढा येडा आहे काय. आधी मतदान केले म्हणून तर म्हणतोय रोड डांबरी झाला पाहिजे. हे भोकट नाही, ज्याची घरी सेवा त्याच्या भय काय जेवा. आणि मग देव आल्यानंतर आता तर काय भीमाचा थाट बघावा. आधीच तर गडी मरणाचा फुगीर होता, आता तर कुणाला मोजीनाथ 32 36 झाला, गुंड्या फिंड्या सगळ्या तुटल्या, त्याच्या ताटातोड दिसून त्याला झापकायचा, हो बाजूला. आणि मुद्दा म्हणून अर्जुनाच्या बाजूला नेऊन बसवलं, हे तर बसा, हेवलंय जळत होता माझ्यावर. आणि मग पंगत बसले अर्जुन. भीमाला म्हणला, होय रे, देव माझा मित्र असून मला आला नाही सुरवळा, आणि तुला कस काय देव आले. भीमदादाने सांगितलं, मला देव कस काय आले मला माहित नाही. पुणे जिल्ह्यामध्ये देहो नावाचं गाव आहे, तिथे तुकोबारे नावाचे महात्मे राहतात, त्यांना जाऊन विचारा भीमानं देवाला कस काय आणलं. या अभंगाच्या पहिल्या चरणात
पडता जड भारी पडता जड भारी हो पडता जड भारी पडता जड भारी पडता जड भारी पडता जड भारी पट्टा जड हो हो पट्टा जड जड जय हो हा पडता जड भारी पडता जड आवाज वाढवा आवाज वाढवा पडता जड हो पडता जड भारी पडता जड भारी हो पडता जड भारी पडता जड भारी पडता जड भारी पडता जड भारी हो पडता जड भारी पडता जड भारी पडता जड भारी पडता जड भारी डोळे झाकून हरेचा धावा केला, स्मरण केलं. 1008वा हरी येऊ द्या शंकर. अहो जनाबाईला सुळाव देण्यात आलं. शेवटची इच्छा काय आहे साहेब तुमची? म्हणजे माझी एकच इच्छा आहे, ज्या देवानं मला हे सगळं फसवलंय म्हणले देवाचा शेला चोरल्याचा आरोप माझ्यावर आला. ओरिजिनल तर म्हणले मी चोर नाहीच, हेच चोर आहे. कस काय तरीला पंढरीचा चोर, करीला पंढरीचा चोर, पंढरीचा चोर पंढरीचा टाळी टाळी चोर गळा बांधून या दोर, गळा बांधून या दोर, गळा बांधून या दोर. जय श्रीराम. तरीला पंढरीचा चोर, करीला पंढरीचा चोर. गा दुनिया दोगा गा दुनिया दोगा गा दुनिया दोगा पंढरीचा चोर पंढरीला पंढरीचा चोर पंढरीचा चोर पंढरीचा चोर. जनाबाई म्हणले तुम्ही मला चोर मानता का? मी नाही चोर, हे चोर आहे. आणि त्यो मी धरलाय. दरीला पंढरीचा गळा देवाला. जनाबाई म्हणजे देवा भास्कर तुझी नाटक जगाला सांग, आम्हाला सांगू नको. तुला बाडे धुंद झाला तुझा पुण्यवंत पातालुक्या. ओरिजिनल माणसाला खलास करतो. जनी म्हणे मी जाणे तुझा खेळ. देवा तुझा खेळ मला चांगला माहिती, माझा काही संबंध नाही. माझ्यावर चोरीचा आणि मला तू सुळाव देण्याची शिक्षा देऊ दे देवा. मी घाबरत नाही, पण माझी शेवटची इच्छा सगळ्या वाकीच्या भाविकांना सांगितलं, फक्त ज्या देवामुळे हे प्रसंग आला त्याच देवाचं परत एकदा भजन करा. नाही 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 जनाबाईंनी सांगितलं थांबा. लय टच मध्ये ऐकणार आहेत, लगेच टाळ्या सुरू केल्या. 1008वा अरे हे मला सांगायचंय. आणि का घडलं? सोळाव देताना जनाबाईला काय भीती वाटली? नाही वाटली. का नाही वाटली? आता भय नाही ऐसे वाजली
आता भय नाही आईचे वाद देवा आता भोले नाही ऐसे वाट देवा आता भोले नाही ऐसे वाट देवा गडलिया जेवा समर्थाची गडलिया सेवा समर्थाची आता माझ्या मनी धरावाने आता माझ्या मनी धरावाने गडलिया सेवा समर्थाचे गडलिया सेवा समर्थाचे आता माझ्या मनी धरावाने धाज आता माझ्या मनी धरावाने धाज आता भय नाही ऐसे वाटे जेव्हा घडलिया सेवा समर्थ मला भीती वाटत नाही म्हणले आणि पुढचं तर सगळ्याला माहितीये सुळाचं पाणी झालं का 1008वा हरीचं चिंतन करा हरीचं स्मरण करा आणि आपण ते करतोय 48 वर्षाची परंपरा जुन्या सर्व जाणकार पिढीनं हा नामयज्ञ टिकून ठेवला अत्यंत कठीण काळामध्ये सुद्धा विचार करण्यासारखी गोष्ट आहे आज 48 वर्षानंतर एवढा आनंद सोहळा आहे ज्या वेळेस शब्द सुरू झाला निश्चितच एवढं भव्य स्वरूप नसेल पण इवलेशे रोप लाविले द्वारे दयाचा वेणू गेला गगनावरी जुन्या माणसाने टिकून ठेवली परंपरा नवीन पिढीचं योगदान आणि त्यातून असं हे वैभव होत असतं आज कडूस गावची जिल्ह्यामध्ये चर्चा आहे सप्ताह कराव कडूस सारखा किती सुंदर वातावरण आहे या सप्त्याचं जर वर्णन करायचं म्हणलं तर एकाच वाक्यात इंद्राच्या वैभवाला लाजविल असा सप्ताह इतकं मंडप डेकोरेशन एवढं स्टेज आणि एवढं सुंदर आखीवर की असं मंगलमय वातावरण फ्रेश आणि हा सुख सोहळा स्वर्गी नाही काय नाही हाच आनंद असतोय इथं आल्यानंतर माणसं जीवनात दुःख विसरले जातात मायबाप या निमित्ताने वेगवेगळ्या विचाराचे माणसं एकत्र येतात विचाराचे देवाणघेवाण होते यातून सगळ्या गावामध्ये एकी निर्माण होतील यासाठी सप्त्याचे कारण भाव आहे विठ्ठल हा सप्ताह एक हिंदू धर्माची कावा 2 वारकरी संप्रदाय वाढावा 3 तरुण मला व्यसनापासून दूर व्हावी आणि 4 आपल्या समाजात एकी निर्माण व्हावी यासाठी धर्ममंडप बदल रिझल्ट महत्वाचा आहे आणि माझी प्रांजळ भावना सांगतो 12 दिवसाचा सप्ताह आहे मग परिवर्तन किती झालं ह्याला महत्वाचं आहे आणि 12 दिवसामध्ये तुम्ही कीर्तनकार किती मोठे आणले ह्याला किंमत नाही 12 दिवसामध्ये किती तरुण मुलं माळकरी झाली ह्याला खरी किंमत आहे 12 दिवसामध्ये किती तरुण मला व्यसन करायचं सोडून दिले ह्याला खरी किंमत आहे नुसतं सप्त करून बी उपयोग नाही बदल महत्वाचा आहे हो आता कीर्तन बंद आहेत का खरं सांगा बरं मला अहो किती कीर्तन आहेत नुसती मरणाची कीर्तनच आहेत ना सध्या बड्डेला कीर्तन पुण्यतिथीला कीर्तन जयंतीला कीर्तन श्राद्धाला कीर्तन वाढदिवसाला कीर्तन वास्तुशांतीला कीर्तन सप्त्य नुसती कीर्तनच आहे आम्ही जॅम झाले सांगून तुम्ही पॅक झाल्यात ऐकू तुम्ही तरी काय कमी महाराज वाट लावल्यात का चांगली घालिल्यात तुम्ही जीवानीशी पण बदलायचं कुणी बुवा तुमच्यात बदल होतो पण मंडपात आहे तर खर्रे पटले नको रे व्यसन करणं वाईट आहे रे मंडपात आहे तर बाहेर निघाले काढलीस तंबाखू लय लांबून महाराज येतात र लय आरडत्यात रे आजचं तर लय बारीक पिलू होतं बुवा लय झपकीत होत रे अरे दुसरा म्हणला त्यांनी सांगितलं व्यसन करा सांगतच असते ते होय मानायचंच असते त्यांचा धंदाच देऊ अरे असं करू नका करू नाश आयुष्याचा नका करू नाश आयुष्याचा नका करू नाश आयुष्याचा नका हे आता तरी पुढे हात उपदेश नका करू नाश आयुष्याचा नका करू नाश आयुष्याचा आता तरी पुढे हाती उपदेश नका करू नाश आयुष्याचा नका करू नाश आता मागच्या सोडा ना आता शोधू नका करू नाश आयुष्याचा म्हणून तरुण मुलांनी वैचारिक परिवर्तन बदल घडण्यासाठी धर्म मंडप आहे आणि यासाठी हा भव्य दिव्य कीर्तन रूपी सोहळा आहे
आणि बदलत्या काळात हे असे कार्यक्रम करणं म्हणजे फार त्याला गावचे सुद्धा इकी असावे लागतात. एवढं नियोजन आणि एवढ्या छोट्याशा गावामध्ये एवढं सप्ताह करणं म्हणजे काय बोलायची गोष्ट नाही. सध्या लोकांकडे पैसे नाहीत असं नाही, पैसा चाललाय पण धर्म चाललाय बुडत. त्यामुळे लोक लागले येडेवाणी कराय काय जर सप्तन कीर्तन 10वीची पंचायत झाली. इकडे होते का 10? मग बरं बंद झालं ते पुणे मुंबईला. परवा मुंबईमध्ये एका माणसाने बापाचा 10वाच बामणाला उक्ता दिला कावळ्या सकट. काका म्हणले 10,000 लागते. हे म्हणले इजगी सगळं तुम्हीच करा. काका म्हणले सगळं मी करतो पण टकलं कोणाचं करू. हे मला ज्याचं कीर्तन ठेवलंय त्याचं. अरे जगून या धोत्रावाल्यांना का आमच्या मुळा ओढलाय बा तुम्ही. म्हणजे जमीन तुमची ना आम्ही नांगरायचे का बाप कोणाचा जायचं चंपी कोणी करायचं आहे का. लोकांना घ्यायचं काय सगळा बदल झालाय. चपात्याचं मशीन आलंय. चपात्याचं मशीन घेतलं का नाही घेऊन टाका महिला म्हणजे कवर पीठ मळीत बसता. एवढंच मशीन आहे. ओंडा ठेवलं मशीन दाबलं चपाती भाजून मारा. आंघोळीचं मशीन नाही गेलं लॉकडाऊन मध्ये. कुणाची बुद्धी फिरली त्यांनी बसल्या बसल्या कुठं नाही केला मशीनच काढले आंघोळीचं. आला पाहुणा गावात करायची आंघोळ हो करायची घाला मशीन मध्ये. पाहुणा मशीन मध्ये गेला लाईटच गेली. बसला गोतो नसतो हात पाय आपटायचा. बॅटरी मशीन जाऊन पाहुणा बाहेर गेला तेव्हा म्हणा मी वाड्यात आंघोळ करतो पण मशीनीत नका रे घालो. गुतलं होतं जे मी येलं असतं ती. हे असे कार्यक्रम हे करणं ह्याला गावची एकी लागते. तरुणांचं योगदान लागतं. जुन्यांचा नव्याचा संगम लागतो. सगळी माणसं समजून घेणारे लागतात. त्यावेळेस एवढा सप्ताह होत असतो. आणि तुम्ही एवढ्या छोट्या गावात एवढा सुंदर नामयज्ञ करता. तुम्ही तुमच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. हो कारण असे कार्यक्रम करण्यासाठी माणसं सुद्धा भाग्यवान असावे लागतात. भाग्यवंत घरी भजन पूजन. भाग्यवंत घरी भजन पूजन. हो भाग्यवंत घरी भजन पूजन. हो भाग्यवंत घरी भजन पूजन. त्याची वाट बाहेर लागून त्याची वाट बाहेर लागून त्याची वाट बाहेर लागून भाग्यवंत घरी भजन. भाग्यवंत घरी भजन पूजन. हो त्याची वाट बाहेर लागून त्याची वाट बाहेर लागून भाग्यवंत घरी भजन पूजन. हो भाग्यवंत घरी भजन पूजन. भजन पूजन भाग्यवंत घरी भजन पूजन. भाग्यवान माणसं असावी लागतात तर एवढा सुंदर सप्ताह होत असतो. आणि तुम्ही एवढा गोड नाम यज्ञ भैरवनाथाच्या जयंतीच्या निमित्तानं आमच्या पंढरीश पांडुरंग परमेश्वराच्या दरबारामध्ये एवढा आखीव रेखीव गोड नाम यज्ञ सोहळा करताय की भाग्यवंता घरी भजन पूजन त्याची वाट बाहेर रवूनंद. आणि हे म्हणजे भगवंताला न विसरणे. 1008वा आठवा म्हणजे विसरू नका. आणि तुकोबाराने सुद्धा तीच मागणी केली. हे चिदान देगा देवा तुझा विसर न व्हावा. अरे नाही विसर झाला. भगवंताचं चिंतन अखंड झालं. भगवंत नेमका करतो काय अभंगाच्या दुसऱ्या मग तो होऊन दिसिन. 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 हो आड घाली सुदर्शन. आड घाली सुदर्शन. आड घाली सुदर्शन. आड घाली सुदर्शन. हो आड घाली सुदर्शन. आड घाली सुदर्शन. आड घाली सुदर्शन. आड घाली हो मग तो होऊन दिसिन. मग तो होऊन दिसिन. मग तो होऊन दिसिन. मग तो होऊन दिसिन. मग तो होऊन
देवाचं चिंतन करणं ही आपली जबाबदारी, पण मग देवाची जबाबदारी काहीतरी असेल ना. देवाची काय जबाबदारी? मग तो होऊन दिसीन आडगाली सुदर्शन. भगवंत आपल्या भक्ताला सीन होऊ देत नाही. आणि तसा जर प्रसंग आलाच तर भगवंत आपलं सुदर्शन चक्र आडवं लावतात आणि आपल्या भक्ताला सुखरूप ठेवतात. असा अभंगाचा 2 चरणाचा भावार्थ. राहिलेल्या 2 चरणाचा भावार्थ भजनानंतर पाहू. सर्वांनी हातानं टाळी मुखाने नाम शुद्धांत करणे, मोठ्या प्रेमाने भजन करायचे. विठोबा कुमाई विठोबा कुमाई विठोबा कुमाई जय जय विठोबा कुमाई विठोबा कुमाई विठोबा कुमाई विठोबा कुमाई विठोबा टाळी वा वा हा टाळी जोरात. थांबा भगत नंबर 1 टाळी मृदा टाळी टाळ मृदंग टाळी टाळ मृदंग सगळ्यांनी सुंदर भजन केलं. आणि विमान आलं होतं हार घालायला. आपल्याला न्यायला नका काय आहे ना, पण हार घालायला आलं ह्याच्यातच आपलं भाग्य म्हणायचं. आणि गोरुड बी अगदी गोरुडासारखंच बनवलंय प्रवीण महाराज. मी लय गोरुड बघितली पण असं नाही बो. पंख काय ऍक्टिव्हिटी सगळं पंख हलवितच. त्याच्यावर पांडुरंगाचा फोटो परत जनता राजाचा झेंडा. एकदा नियोजन करणाऱ्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. एवढं सुंदर आणि त्याला आनंद असा उत्साह. जे करायचंय ते मन लावून आणि जे करायचंय त्याच्यात रेलचेलच पाहिजे. उग आणि हे सप्ताह तसं आहे रेलचेल तडजोड कशातच नाही. ही पाहिजे ते पाहिजे ते. अत्यंत गोड सोहळा आणि एवढं सुंदर गरुडाचं या ठिकाणी. आणि एवढ्या प्रेमाने तुम्ही माझ्या गळ्यामध्ये हार घातले. हे तुमचं संप्रदाय असलेलं प्रेम. आणि तुम्ही टाळ्या सुद्धा सगळ्यांनी जोरदार वाजवल्या. त्याच्यामुळे तुम्हाला सुद्धा खूप खूप धन्यवाद. कारण हे जे कार्य चालू हे धर्म कार्य. असावा तो धर्म मग असावं जाते धर्म.
आणि धर्माच्या संदर्भात अख्खं कीर्तन विसरा, पण तरुण मुला आणि मुली 2 वाक्य चित्त देऊ नका. शाळा शिका, नोकरी करा, पैसा कमा, आयुष करा, पण 2 वाक्याला कधी तडा जाऊन देऊ नका. लक्ष्मी सारख्या आईच्या डोळ्यामध्ये पाणी येईल असं वर्तन कधी करू नका. आणि भगवंतासारख्या बापाची मान समाजामध्ये खाली वेळ असं पाऊल कधी टाकू नका. आपल्या संस्कृतीला किंमत आहे. आपला भारत मग देशातली आपण माणसं आहे म्हणजे शब्दच किती गोडे. भारत माते की जय. माता हा शब्द दुसऱ्या देशापुढे कधी ऐकला का? नाही. असं कधी ऐकलं का? चीन मावशी, अमेरिका आत्या, लंडन दीदी, जपान काका, रशिया मामा, नाही. पण भारत माते की आपण आई म्हणतो ना या देशाला. इतका पवित्र विचाराची माणसं म्हणून ऐका. सैन्य कसं असावं चीनकडून शिकावं, तंत्रज्ञान कसं असावं जपानकडून शिकावं, धूर्तपणा कसं असावं अमेरिकेकडून शिकावा, कपटीपणा कसं असावं इंग्लंडकडून शिकावा, सोनं कसं काढायचं आफ्रिकेकडून शिकावं, तेल कसं काढायचं सौदी अरेबियाकडून शिकावं, संस्कृती कशी असावं माझ्या भारताकडून शिकावं. हा, आणि अशा पवित्र भारत देशातल्या आपण माणसं आहेत. माती अनेक ठिकाणची झाली, पण जगाच्या बापाने एकाच ठिकाणची माती आपल्या जीवीनं चाकली, ती भारत देशातली माती. भगवान कृष्ण माती खाल्ली, पण भारतातलीच का खाल्ली? पवित्र देश आहे, शूरवीरांची भूमी, साधूची भूमी, देवभूमी. आणि म्हणून अशा पवित्र राष्ट्रातल्या पण माणसं आहेत. महाराष्ट्र म्हणजे भारत देशाचं नाक आहे. आणि अशा या वजनदार राष्ट्रातल्या पण माणसं आहेत. त्याच्यामुळे देशाबद्दल धर्माबद्दल स्वाभिमान अभिमान ठेवा. तरुण मुलं आज भरपूर आहेत. तरुणांना विनंती, परमार्थ तरुणपणात करा. शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं, वय वर्ष 16. ज्ञानेश्वरी जगाला दान, वय वर्ष 16. विवेकानंदाने देशासाठी जीवाचं केलं रान, वय वर्ष 16. छत्रपतीने स्वराज्याची वाढवली शान, आणि असे महात्मे भारतात जन्माला आले, याचा मला सार्थ आहे स्वाभिमान. त्यांचा स्वाभिमानानं अभिमान ठेवा. शिवाजी महाराज फुकट नाही गेले. कसा घडलाय राजा? माझी जाऊने हो, माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा, माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा, माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा, माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. टाळी 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 टाळ. जिथं आनंदाने नांदत होती प्रजा, तिथे आनंदाने नांदत होती प्रजा रे. समाज म्हणत होता जनता राजा रे. जाती धर्म केला गाजा वाजा, सर्व जाती धर्म केला गाजा वाजा रे. माझी जाऊने ओ, माझी जाऊने ओ, माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा, माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा, माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा, माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की वीर सुबा शूर सुबा महाराष्ट्राची शान शुभा, वीर शुभा शूर शुभा महाराष्ट्राची शान शुभा. रंग भगवा रंग भगवा आमच्या नसाल साथ भगवा, शंकूंच्या मान उडवून हो, त्याने शंकूंच्या मान उडवून त्यानं भगवा फडकविला, त्यानं भगवा फडकविला. हे माझ्या शोभान शूर शिवाजीला महाराष्ट्र घडविला, माझ्या शोभान शूर शिवाजीला महाराष्ट्र घडविला. माझ्या शोभान शूर शिवाजीला महाराष्ट्र घडविला, माझ्या शोभान शूर शिवाजीला महाराष्ट्र घडविला. महाराष्ट्र घडविला, माझ्या जीवाने राजानं महाराष्ट्र घडविला. छत्रपती शिवाजी महाराज की. अशा वजनदार राष्ट्रातल्या पण माणसं आहेत. त्याच्यामुळे विचार उच्च ठेवा. तरुण मुलांना सांगणे, देशाबद्दल धर्माबद्दल स्वाभिमान अभिमान ठेवा. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंतीला काढायचं राजे, तुमची महाराष्ट्राला गरज आहे. आणि तुझी
तू काय येड्यावानी करतो, तू छत्रपती हो ना भाऊ. आणि यासाठी एक वाक्य सांगतो तरुण युवकांनो, कष्टाची आणि परमार्थाची जीवनामध्ये सोडा तुम्ही लाज, धंद्याला नम्रतेचा चढवा साज, जीवनामध्ये नीतीची आखून ठेवा तुम्ही बाज, असा संकल्प धर्म मंडपाखाली करा तुम्ही आज, आणि थोड्या दिवसामध्ये तुम्ही झाला छत्रपती शिवाजी महाराज. कष्ट करा, नीती ठेवा, नम्रता ठेवा, स्वाभिमान ठेवा, तर तुमचे लग्न होते. हा, लग्नाचं लय अवघड झाले आता. मुली झालेत कमी, त्याच्यामध्ये त्यांना आलंय डिमांड. आणि पोरींच्या आयांना आलंय मार्केट. पोरींच्या आयांना जेवढं मार्केट आहे तेवढं कांद्याला सुद्धा नाही. आणि ते डायरेक्ट पाहुण्याला सांगतात आमची मुलगी कोणाला द्यायची नाही. हो, मुलगा दिसाय छान पाहिजे, पगार भरपूर पाहिजे, जमीन भरपूर पाहिजे, आणि त्याला आईबाप नसले पाहिजे. हा, तुमच्या लेकीच्या सुखासाठी दुसऱ्याचा आईबाप मारतात काय? अपेक्षा मापा ठेवून पोरांना सांगतो क्वालिटी कमवा. डॉक्टर व्हा, इंजिनियर व्हा, IPS व्हा, PSI व्हा, कलेक्टर व्हा, प्रांत व्हा, ग्रामसेवक व्हा, आर्मीत भरती, नेव्हीत भरती, पोलीस खात्यात भरती. क्वालिटीला किंमत आहे ना. नाही नोकरी लागली नाराज होऊ नका, दुकान टाका, व्यवसाय टाका, व्यसनापासून दूर राहा, चांगल्याच्या संगतीत राहा, मोठ्या माणसाविषयी आदरभाव ठेवा. पुरीच्या बापाचा फोन येईन कधी लग्न करायचे. क्वालिटीला किंमत आहे ना. बोंबलत फिरतो, तोंडात मावा फटकाशात मग बंद फडका, मोबाईल 10 जातो, 10 रुपये तो आईला उलटे बोलतो, वापळ वाटरतो, दिसन त्याच्या गुंड्यात तो गावातून मोटरसायकल येतो. कोण पुरीचं वाटोळ कराय मोकळे. तुला बघितलं तर डीजे वाल्याला घाम सुटतोय, असलं तर पियाली अंग घाली होतोय. काय नवर देव भांबावलेला असं त्याची 4-5 ती पियातळ. अजून एक गाणं होऊन द्या. आल्या काक वराड तुमच्या नावाने शिवाय देतय राव. 12:30चं लग्न नाही, डांबरी नवरदेवाचा परण्या निघाले सोडित नाही. नवरदेव भांबावलेला असतो काळाच्यात ना, नुसता उर्रच बघतो भांबावलेवाने. 2-4 जण घाम पुसायला असते, तो 2-4 जण गुंड्या लावाय, 2-4 जण बुट्टाच्या दोन. त्याला वाटतं लग्नाच्या दिवशी मी इंद्र झाला. इंद्र कायचा तू दलिंद्र, तू खायचा इंद्र. रुपया कामाच्या आकल्या बापाची इष्टी माझ्याकडे काय इंद्र. अजून एक मला माझ्या मित्रांना नाराज करायचं नाही. संध्याकाळी लग्न लावतो का मग दुपारचं लग्न. जेव्हा काय डीजे वाजला, घोडा उदाळा, नासा नवरदेवच घेऊन गेला. ते बघितलं का व्हॉट्सअपला? नवरदेवच निघाला गोवाड्याने 3 किलोमीटर येड्या बबळीत पडला होता नवरदेव. दुसऱ्या दिवशी गावला, त्याला उपसुपसू बाहेर काढला तरी त्याचा एकच तडका, नवरी कुठे यार. लोक म्हणजे तिचं कालच. हा, आणि म्हणला कुणा संग मामाचा पोरगा टपूनच होता. आणि म्हणला मी आता काय करू, तो असाच डीजे पुढे नाचाय मोकळा. त्याच्यामुळे पोरं सोरं जरा नीट राहा, कष्ट करा. फुकट कोण देत नसतं, त्याला घाम गाळावं लागतो. आज गायक मंडळी गातेत फुकट नाही, 10-10 वर्ष घासावं लागते. 6 महिने जाते. फुकट आहे का? हे वाजवणारे वाजवते 12-12 वर्ष त्याच्या मागे तप आहे. आम्ही बोलतो म्हणजे तुम्हाला सोपं वाटतंय. महाराजांची लय माझ्या खेळाची माझ्या आहे, सजा आहे. इथं हातून बनेल वलं झालं. हे जावे त्याच्या वंशा. तेव्हा कीर्तन 2 तास असतं, प्रवास 22 तास. सकाळी नाशिकच्या पुढं कीर्तन होतं 70-80 किलोमीटर. तिथून इथून परत थांबा जाऊ द्या हळू जाऊ दे काय नाही. आणि मग ही धावपळ पळापळ. एक सांगतो, कष्ट आणि मेहनतीशिवाय कोणतीच गोष्ट नाही. म्हणून तरुण मुलांना सांगणे कष्ट करा. आपल्या 12 कडीची सुरुवातच क पासून नाही. क ख ग घ. क म्हणजे कष्ट करा, क म्हणजे काम करा, क म्हणजे कर्तव्य करा. हे सांगण्यासाठी क. 12 खडी नीट आहे का? क ख ग घ. क म्हणजे कष्ट करा म्हणून क. आधी काम करा मग खा. ख कन ख. पण खायचं त्याच्यातलंच खा, आणि खायचं तेवढंच खा. खाऊ नाही असं बी म्हणत नाही, खाल्लंच पाहिजे. नाही खाऊन कसं जमन? ग्रामपंचायत सदस्य व्हायला 15-20 लाख रुपये लागतात. मग त्यांना काय पगार रे का बाबा? मग तेवढं तर निघलं पाहिजेत ना. खाल्लंच पाहिजे माणसाने, पण थोडं मापात चालून द्या. कष्ट करा क म्हणून खा म्हणून ख. पण मोठं व्हायचं असेल तर गर्व येऊन देऊ नका. ग क ख ग. आणि ज्याला गर्व झाला ते 100% घसारणार घ. गण घ. हा, आणि घसरायचं नसेल, जगात क्रांती करायची असेल, कधीच कोणाचा चमचा होऊ नका. च. हा, चमच्याला इच्छित असतो, ज्याच्यात राहतो त्यालाच मोकळा करतो. हळूहळू करतो, ते ध्यानात सुद्धा येत नाही. चमचे तोंडावले खाजवल त्यात वा 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 वा. तुमच्यासारखं व्यक्तिमत्व तालुक्यात सुद्धा नाही. तोंडावून पुढे गेला की भांगार राहती. त्यांनी तर गावचं वाटुळ गेलं. ही चमचे सांभाळा रे. म्हणजे आयुष्यात कधी कोणाचा चमचा झाला नाही, ते जिंदगीत एकदा तरी छत्रपतीच होणार. छत्रपती. आणि ज्याला छत्रपती व्हायचंय त्याने कधीच कुणा जळू नका. हा, माणसाने मळका असावं पण जळका नसावं. सध्या एक नवीन रोग आलाय, जळका रोग. तुमच्याकडे आलाय का? सगळीकडेच आहे ते रोग.
आणि कोरोना सुद्धा लस आहे हो, पण ह्या रोगावर लसच नाही हो. ह्याचे लक्षणं सांगू का? पोटात दुखणे, मळमळ होणे, डोकं जड येणे, करमत नसणे. आणि दुसऱ्याची प्रगती बघून जर आपल्या पोटात दुखत असत तर समजायचं ह्या रोगाची बाधा आपल्याला झाली. आणि ह्याचं औषध सांगू का? ह्या रोगावर औषध बी आहे, फक्त ती संप्रदाय ते वारकरी त्याचं औषध सांगतो. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ. या रोगावला औषध. अरे मन मोकळं ठेवा. काय शेजारी मोठा झाला म्हणजे आपण मोठा झालो. त्याच्यामुळे आपले माणसं आपण मोठी करायची का? जळू नका. आपल्याला गायकही वादकही कीर्तन करे त्याला आपल्यातल्या माणसाने मोठं करा. एखादा राजकारणात यायला बघतो, एखादा समाजकारणात येतो, एखाद्या दुकान टाका, पहिलं आपलं गिर्हाईक गेलं पाहिजे. जळू नका. त्याच्या तांगड्या नका ओढूल, त्याच्या तांगड्याला धरून जागा. एकी ठेवा तर इथून पुढच्या काळात टिकून आहे. तर लुटून नेला आपल्याला कथा आपल्या एकी नाही. त्याच्यामुळे इथून पुढे तरी सावधवा. जळू नका. जो आयुष्यात कधी कोणावर जळाला नाही, दिवसात त्याची झाडं झडती कधीच होऊन देत नाही. आयुष्यात टकाटक राहत, मुद्द्यावर ठाम राहत, संकट आल्यावर डगमगू नका. मोठं झाल्यावर ढगात जाऊ नका. प्रत्येक क्षेत्रात तरबेज व्हात. तरबेज व्हायचं असेल तर थकू नका. यश मिळून पण जरा दम धरा. दम धरण्यासाठी धाडस ठेवा. आणि धाडशी जरी झाला तरी नम्रता सोडू नका. ध एवढीच 12 खडी भरपूर झाली. सगळेच आता सांगितल्या. पुढच्या कीर्तनानं काय शिल्लक राहणार आहे? आणि तुम्हाला सगळं ऐकतच कसं पाहिजे बरं? तुम्ही असं ऐकता की आता शेवटपर्यंत सांगते. मी काय उक्ती घेतली का 12 खडी? हुशार डॉक्टर असतो ते गोळ्या सुद्धा मापात देत असतो. लई गोळ्या एकदाच दिल्या मग रॅक्शन येत असतं. त्याच्यामुळे एवढ्याच गोळ्या तुम्हाला भरपूर झाल्या. आता फक्त पथ्य पाळा म्हणजे शेवट ज्ञान प्राप्त होईल. म्हणून शेवट काय? ज्ञ. पण सुरुवात काय? क. आणि याला प्रमाण असाध्य ते साध्य करीत कारण अभ्यास मनांतर मुलांना कष्ट करा, नीती ठेवा, देशाबद्दल धर्माबद्दल स्वाभिमान अभिमान ठेवा. आणि भगवंताची सेवा करताना काय करा? नामाच्या चिंतने होईल काय? 12 वाटा पळती विघ्ने का? विघ्न हे 12 वाटाने पळून जाते. पण त्यासाठी भगवंताचं नाम महत्वाचं आहे. आणि नाम हे सोपं आहे बाबा. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, शाना तो धनी घेतोय ते नाम संकीर्ण साधन पैसे सोपे जळतील बापे जन्मांतरीचे. किती सोपे. रामकृष्ण हरी म्हणाला त्रासच काय माय बाप. आणि इतकं सोपं आहे, इतकं सुलभ आहे. आणि म्हणून 2 अक्षराचे काम उच्चारावे राम राम. नाम घेऊन वाया गेला असा कोण आहे? नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकला. घडणारच नाही. नाम घेता विठोबा पर्वत जळ. कितीतरी प्रमाणानं अभंग पुरावे आपल्या पाठ आहेत. सारांश भगवंताचं चिंतन करा. भगवंत दुःखातून निवारल्याशिवाय राहणार नाही. अरे तरले तरते नामधारकाचा तरले तरतायत. आणि नामाच्या हेतून पुढे सुद्धा तरतील. ही नामाची ताकद आहे. विठ्ठल. आणि शेवटचं वाक्य सांगतो. ब्राह्मण काका आहेत का कोण इथं? माझं काकाला नेहमी सांगणे, लग्न जमवताना मुलाची आणि मुलीची पत्रिका नाही जुळली तरी चालेल, पण सासूची सुनेची पत्रिका जुळते का हे आधी बघा. खरं ह्यांची कुंडली जुळली पाहिजे. पोराचं काही नसतं रे, ते कसलं बी असून द्या हो, समजूनच घेतो. त्याचं लय हो हाल होते. ते आईकडे गेले की आई सारखं बोलतो. आईला म्हणतो तुझंच खरे, बायकोला म्हणतो तुझंच खरे. दोन्ही संघ आले की म्हणतो बाहेरच बर रे. मरण काव चिमणी वने तोंड झाल्यात. सांगता येईना बोलता येईना. लय अवघड झालंय त्यांचं. त्याच्यामुळं सासूने सुनाला लेख म्हणा, सुनेने सासूला आई म्हणा. प्रेम द्या, प्रेम घ्या, वाणीनं गोड बोला, सामाजिंका. या कोरोनाच्या 3 लाटातून वाचवलं भैरवनाथाची 2022 मधली जयंती करतो. हे भगवंताने दिलेलं आपल्याला बोनस आयुष्य. तुम्ही मानात वा न माना. तुकोबाराय म्हणतात बघा, बरे वे झाले आजीवरी नाही पडलो मृत्यूची हारी, वाचवणी आलो येतवरी उरले ते हरी तमा समर्पण. देवा 1 नंबर ओके काम केले. या महामारीतून वाचलं म्हणून आनंदी जीवन जगा. हसून खेळून राजाला हसता येतं, त्याला 4 माणसात बसता येतं, गर्दीत घुसता येतं. हा आता आज सगळ्यांचा चेहरा हसतो. एक दिवस भितला टिकून बसतो आणि उद्भेताचा वास नाकात घुसतो. आणि मला गेल्या बायको म्हणते उठून बसा ना, माझ्या संग बोला ना. आता ते उठल्यावर खांदेकरी थांबते का? चौघाने उच्चारल्या म्हणते चालले का व? चालले नाही, चालवले. त्यांनी लय कुठाने केलं. तेव्हा सप्तबंद पाडायला लागला होता म्हणून तर देवाने त्याचं बटन दाबले. तेव्हा बरं आहे गावाच्या बाहेर तिकडे. त्याच्यामुळे चालू नका लय त्वरात. 1 दिवस निघणारे वरात, मागं खोबरं चिल्लरेचे परत, बारकाले पुरं चिल्लर गोळा करतात जोरा जोरात म्हणतात रोज असे मराव रातोरात. काय लोकाला घेणं देणे. त्याच्यामुळे आपला आनंद आपण घ्या आणि आपुले आपण करा सोडवण. संसार बंधन दुटाल कशाने? नामाने. नाम कोण घेत नाही? सगळेच घेतात. मग संतांना जो अनुभव आहे आम्हाला अनुभव काय येत नाही तर कोबाराय म्हणे नाम घेण्याला किंमत नाही. प्रसंग आल्या प्राण सुद्धा अर्पण करा अभंगाच्या. तुका म्हणे प्राण, तुका म्हणे प्राण हो
तुका म्हणे प्राण हो तुका म्हणे प्राण तुका म्हणे प्राण हो तुका म्हणे प्राण हो तुका म्हणे प्राण करा देवासी अर्पण करा देवासी अर्पण हो बघतो होणे दिशीन बघतो होणे दिशीन हो करा देवासी अर्पण करा देवासी अर्पण हो होऊन दिसेन हो भगत होऊन दिसेन आड घाली सुदर्शन सुदर्शन हो भगत होणे दिशीन हो भगत होणे दिशीन भगत होणे दिशीन हो होणे दिशीन घाले सुदर्शना सुदर्शन 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 Thank you.
आडघाली सुदर्शन आडघाली सुदर्शन हो मेरे दिसिने हो मेरे दिसिने हे दिसिने हे दिसिने शेवटचे तुकोबाराय सांग तुका म्हणे प्राण करा देवाशी अर्पण भक्ती अशी असावी देह जावो अथवा राहू पांडुरंगी दृढ बाहू अशी निष्ठावान भक्ती आपल्या हातून घडावी असा आवाज थोडा वाढवा असा अभंगाचा भावार्थ मोजक्या वेळेमध्ये तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. बोलता बोलता वाणीच्या ओघामध्ये गदा शब्द गेला असेल तर मुलगा त्यांनी माफ करा. माझे गुरु जन्मदाते वडील परमपूज्य आदरणीय वंदनीय हरिभक्त प्रेम बलभीमजी भाऊ पठाडे वडिलांच्याच आशीर्वादानेही संप्रदायाची सेवा करण्याचा योग आणि सांगण्यासाठी अभिमान नाही पण स्वाभिमान मात्र नक्की वाटतो. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाच्या ताकदीच्या जोरावर माझ्या जन्मगावी कर्जतमध्ये आपण एका जिल्ह्यातली माणसं आहोत. कर्जतमध्ये भव्य आणि दिव्य ज्ञानोबा तुकोबारायांचं मंदिर बांधलेलं आहे. माऊली महाराज पठाडे यांना मानधन देतो. त्या मानधनातून महाराजांचे काय कार्य चालू आहे हे पाहण्यासाठी त्या कर्जतला नक्की या. या वर्षी 23 फेब्रुवारी ते 26 फेब्रुवारी मंदिराचा वर्धापन दिन सोहळा आहे. भव्य दिव्य असा सोहळा सुसात्य नवकीर्तनानंतर महाप्रसाद. सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती, एक दिवस सदिच्छा भेट मंदिर पाहण्यासाठी नक्की या. इतकं सुंदर मंदिर, 61 फूट उंच मंदिराचा कळस, अष्टकोनी गाभारा, ज्ञानोबा तुकोबारायांची तेजपुंज मूर्ती, मंदिराच्या समोर शिवाजी महाराज, संभाजी महाराज, स्वामी विवेकानंदांचे 10-10 फूट उंचीचे पुतळे, हजारो झाडं, अगदी नंदनवनात आले होण्यात. एवढं भव्य संस्थान, एवढा आश्रम अगदी कमी वयामध्ये भगवंतांनी माझ्याकडून परिपूर्ण करून घेतलं. हे तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद आहेत. असे सगळ्यांचे प्रेम असे आमचे औदुंबर महाराज असेल, प्रवीण महाराज असेल, देवीदास महाराज, ही सर्व मंडळी त्या कार्यक्रमाला उपस्थित असतात. त्यांना माहीतच आहे. आणि तुम्ही सुद्धा अत्यंत हे सुंदर मंदिर, सुंदर सोहळा, न भूतो न भविष्यते एवढा गोड सोहळा तुम्ही या ठिकाणी आयोजित केलेला आहे. म्हणून पुनश्च एकदा सर्व संयोजक मंडळींना कोटी कोटी धन्यवाद. सौजन्य देणाऱ्या सर्व भाविकांनाही मनापासून या ठिकाणी त्यांचे मी आभार मानतो. त्यांनाही धन्यवाद. सुंदर गायक, सुंदर वादक, सुंदर साऊंड सिस्टीम. वेळ आपले संपलेला आहे. पुढचं नियोजन संयोजक मंडळी सांगतील. कृपया 5 मिनिटं कोणीही उठायचं नाही. सगळ्यांना विनंती. ज्ञानेश्वर